चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला। रामकृष्ण हरी माऊली। चला सुरुवात करूया आपल्या कीर्तन सोहळ्याला। माऊली, आपल्या पुढच्या सेवेकऱ्याला माऊलींच्या मायेची व्यसन आहे। यांचं मन कितीतरी वेळा आळंदीतून दूर कुठे कुठे कसं कसं धावलं तरीही माऊली त्यांच्या मायेची व्यसन आवळून या सेवेकऱ्याला पुन्हा आळंदीत घेऊन येतात। आता अलंकापुरी हीच आयुष्यासाठी पुरी हे समाधान त्यांना कळालेलं आहे। सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण शिवतेजानंद महाराज दराडे यांना। हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण रुनो जुनो रे भ्रमरा सांडे तो अवगुण रे भ्रमरा रुनो जुनो रे भ्रमरा सांडे तो अवगुण रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तो नेशळू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तुनी चळू रे भ्रमरा सुमन सुगंधो रे भ्रमरा परिमळो विदगत रे भ्रमरा सुमन सुगंधो रे भ्रमरा परिमळो विदगत रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तुने चळू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तुने चळू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बापर कुमादेवी वरू रे भ्रमरा बापर कुमादेवी वरू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तुने चळू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तुनी चळू रे भ्रमरा विठ्ठल 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 कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग
विश्व माऊली संतांच्या तारकापुंजातील एक तेजस्वी आणि ओजस्वी तारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा उत्कृष्ट असा हा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगामधून रूपक या अलंकाराची उपमा देऊन भ्रमर जीवाला आणि मनाला समजतात. रूपक का म्हणायचं की 2 गोष्टीचं साम्य आलं पाहिजे काहीतरी. तर मनाच्या अनुषंगाने सुद्धा या अभंगाचा आपण विचार करू शकतो. मनाला भ्रमण समजू शकतो आणि जीवाला सुद्धा भ्रमर समजू शकतो. म्हणून ज्ञानोबारायांनी ज्या पद्धतीने आज अभंग रचलेला आहे तो अभंग मनाच्या अनुषंगाने सुद्धा सोडवता येतो आणि जीवाच्या अनुषंगाने सुद्धा सोडवता येतो. आता भ्रमराला गतिमान होण्यासाठी 6 पाय असतात, तसे मनाला सुद्धा गतिमान होण्यासाठी काम, क्रोध, लोभ, मद, मत्स, अहंकार 6 प्रकारचे विकार असतात. आणि जीवाला सुद्धा गतिमान होण्यासाठी 6 इंद्रिय लागतात, 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं म्हणजे मन. अशा पद्धतीने आपण मनाचा सुद्धा अनुषंगाने विचार करू शकतो आणि जीवाच्या सुद्धा अनुषंगाने विचार करू शकतो. म्हणून हा जीवाच्या अनुषंगाने जर विचार करायला झाला तर ऋणुझुणू नेमकी कशाची चालू आहे, तर ही जन्म मरणाची ऋणुझुणू चालू आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. प्रत्येक वेळी जन्माला यायचं, ही एरझार चालू, ही गती चालू आहे. या गतीला स्थिती प्राप्त करण्यासाठी ज्ञानोबा आज उपदेश करतात. हे जीवा, हे भ्रमरा, ती तुझी ऋणुझुणू चालू आहे, ती ऋणुझुणू थांबव आणि तुझ्याकडचा जो अवगुण आहे तो टाकून दे. आता माणसाला कळत नाही, पण कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी. मग माणसाला वाटतं जे संतांनी जे वाक्य सांगितले आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये अनुकरणात आणले असते तर आपली ही ऋणुझुण आणि मरताना ते आठवते ते आठवलं नसतं. म्हणून ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. तर अवगुण कोणता आहे, तर मी आणि माझं हा सगळ्यात मोठा अवगुण आहे. हा प्रत्येकाकडे अवगुण आहे. एखादे म्हणाल की बाबा आमच्या गावामध्ये फार विद्वान माणूस आहे, खूप ज्ञानवान माणूस आहे, तर त्या विद्वानाकडे जास्त अवगुण आहे. तो कोणता, नवला अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबी कंठी, नाना संकटे नाचवी. की जे ज्ञानवान आहेत, काही लोक ज्ञानी माणसाला प्रणाम करतात, नमस्कार करतात, पण त्यांना त्यांच्याकडचा अवगुण अजून बघायला भेटला नाही. हा अवगुण सामान्य लोकांपेक्षा ज्याच्याकडे जास्त विद्वत्ता आहे त्याच्याकडे अवगुण बघायला जास्त भेटतो. बघा ज्ञानोबा म्हणतात की मी आणि माझे पण जयाचे विसरले अंतकरण, पार्था तो जाण संन्यासी निरंतर. एखादा माणूस प्रपंचामध्ये सुद्धा राहतो आणि त्याच्याकडचा मीपणा आणि अहमपणा नाहीसा झाल्याच्या नंतर महाराज म्हणतायत की त्याला सुद्धा आपण संन्यासी म्हणू शकतो. अशा पद्धतीने जो अवगुण आपल्याकडचा आहे तो अवगुण टाकायचा आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आता या अवगुणाचा जर विचार करायला झाला तर फार अवगुण सांगता येतील. तर सध्या परिस्थिती अशी आहे की हा अवगुण सध्या तरुण पिढीमध्ये जास्त बघायला भेटतो. कसा तरुण पिढीकडं, तर तरुण गेले व्यसनाने आणि तरुणी गेल्या फॅशनाने. आणि दुसरा एक अवगुण सध्या समाजामध्ये बघायला भेटतो आपल्याला, तो म्हणजे जातीयवाद. जातीयवाद चालू आहे. हा माळ्याचा, हा साळ्याचा, हा कोळ्याचा, हा वंजारी, हा जाट, हा मराठा, हा सगळ्यात मोठा सध्याचा अवगुण आहे. हा जर आपण अवगुण टाकला नाही तर आपला बांगलादेश व्हायला काही उशीर लागणार नाही. म्हणून हा अवगुण महत्वाचा आपण सांगणं फार महत्वाचं आहे. म्हणून हा अवगुण टाकून दे. आता तुम्हाला सांगायचं जर झालं तर आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आई लेकराला म्हणते बाळा ऊन खूप तापला आहे, उन्हात जाऊ नको, खेळायला जाऊ नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. लेकरू म्हणते करू तरी काय, ते म्हणते काहीच नाही, कानाला पकडते, घरात बस टीव्ही बघ. तसं आज ज्ञानोबारायांना साधक विचारतात, तुम्ही म्हणतात हे करू नका ते करू नका, नेमकं करावं तरी काय. तर माऊली म्हणतायत की चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा.
काही करायची गरज नाही. तू चरण कमळ दळू रे भ्रमरा. चरण कमळ, कमळ म्हणजे कम अलम, कम म्हणजे सुख आणि आलम म्हणजे पुरे म्हणे तोपर्यंत जे तुला आता काही करायची गरज नाही. तुझ्याकडचा अवगुण सांडून दे आणि तुझ्याकडे जे आहे ते मन त्या देवाला अर्पण कर आणि त्यांच्या चरण कमळावरती नतमस्तक ठेव आणि त्या चरण कमळाचा उपभोग घे. आणि उपभोग घेतल्याच्या नंतर तुझं जे कुमन आहे ते सुमन झाल्याशिवाय राहणार नाही. सुमनु सगुंदू रे भ्रमरा, परिमळू विदगदू रे भ्रमरा. आता मन हा सकळ इंद्रियांचा राजा आहे. मनाच्या अंतःकरणामध्ये आपल्या जे काही निर्माण होणार आहे ते हे इंद्रिय करणार आहेत. म्हणून जे तुमचं कुमन आहे परमार्थामध्ये आल्याच्या नंतर ते सुमन करणं फार महत्वाचं आहे. आणि सुमन केल्याच्या नंतर तुम्ही त्या चरण कमळ रजावरती नतमस्तक झालात. त्या चरण कमळाचा जर तुम्ही उपभोग घ्यायला लागलात तर असं सांगितलं जातं की एखादा माणूस सुंदर दिसायला असला तर एखादी स्त्री त्याच्या प्रेमामध्ये पडते. एखादी स्त्री जर तिच्या सुंदर दिसायला असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमामध्ये पडतो. पण एखाद्या माणसाचं जर मन चांगलं असेल, मन जर स्वच्छ असेल तर अख्खं जग त्याच्या प्रेमामध्ये पडत असतं. म्हणून मन जर चांगलं असेल तर भगवान स्वतः त्याच्या हृदयामध्ये विराजमान होत असतो. आणि भगवान परमात्मा तुमच्याजवळ आल्याच्या नंतर प्रत्येकाला काहीतरी प्राप्त व्हावंसं वाटतं. मग प्राप्त व्हावंसं वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या चरण कमळावरती नतमस्तक झाल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सौभाग्य प्राप्त होणार आहे. तुम्हाला सुंदरता प्राप्त होणार आहे. औदार्य प्राप्त होणार आहे. सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदर रे भ्रमरा. बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा. एकदा का तुझी जी ऋणझुण चालू आहे ही ऋणझुण तू संपवली, तुझ्याकडचा अवगुण संपवला. एकदा का तू या चरण कमळ रजावरती नतमस्तक झाला, या चरण कमळ रजाची तू जर उपभोग घेत असेल तर उपभोग घेतल्याच्या नंतर जे तुझं कुमन आहे ते सुमन होऊन जाईल. आणि सुमन झाल्याच्या नंतर या परिमळू सुगंधू रे भ्रमरा याचा परिमळ सगळीकडे प्रसरत राहील. आणि तुझ्या जीवनामध्ये हेच तुझं सौभाग्य आहे, हेच तुझं औदार्य आहे, हेच तुझं सौंदर्य आहे. आणि तू ज्या चरणरज कमळावरती नतमस्तक झालात हे तुझ्यासाठी आणि आई आणि बाप आहे. बाप रखमा देव वरू रे भ्रमरा. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय उपदेश करत असताना बघा ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी लिहिली 9033 ओव्या लिहिलेल्या आहेत. पण 2 शब्दाने रेड्याचा सुद्धा उद्धार झाला. बोल म्हणल्याच्या नंतर रेडा बोलायला लागला. ही ज्ञानोबारायांच्या जीवनामधला चमत्कार आहे. 2 शब्दामध्ये भिंतीला फक्त चाल म्हणले, भिंत चालायला लागली. 2 शब्दामध्ये रेड्याची कृतार्थता झाली, 2 शब्दामध्ये भिंतीची कृतार्थता झाली. आणि पण माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानोबारायांना हे जीवन कृतार्थ बनवण्यासाठी याच्या जीवनातला अवगुण संपून जाण्यासाठी 9033 ओव्या निर्माण कराव्या लागल्या. तरी पण माणसाची अजून अवस्था बदललेली नाही. फार झाल्या ते एवढ्या ओव्या, पण त्याच्यातली एक जरी ओवी जरी आपण नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, एक जरी ओवी जर आपण अनुभवली तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडचा जो अवगुण आहे तो अवगुण नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही. पोरांच्या हातामध्ये मोबाईल बघायला भेटतो आपल्याला. आई त्याच्या लेकराकडे देते, म्हणते बघ बाळा मोबाईल बघ. पण त्या आईने तो 10,500चा मोबाईल त्याच्या हातातला घ्यावा आणि कधीतरी त्याच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्यावी. तेव्हा आपल्या वारकरी संप्रदायाची विचार विनिमयता या महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या जगभरात पोहोचणार आहे. रोज नित्यनेमाने जर आपण ज्ञानेश्वरीवरती बोट फिरू
तर ज्ञानेश्वरी आयुष्यभर आपलं बोट कधी सोडणार नाही. ही ज्ञानेश्वरी म्हणजे आपली माय आहे. ज्ञानोबरायांची एक ओवी फक्त आपल्या जीवनामध्ये आणा, आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जाता जाता एक ओवी सांगून जाईल. साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असे जी ओवी ज्ञानोबरायांनी सांगितलेली आहे, ही ज्ञानेश्वरी आपल्या जीवनामध्ये ओवी जर आणली तर आपल्या जीवनाचं कल्याण होऊन जाईल. एवढंच बोलून थांबतो. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. रामकृष्ण हरी. आता आपण ठरवायचे आधी कोणाला ऐकायचं. मला तर माझ्या आईचेच गोड शब्द ऐकायचे आहे. आई साहेबांपासून सुरुवात करूया. श्री हरिभक्त परायण शिवतेजानंद महाराज. आपण मुळात हा ज्ञानोबरायांचा अभंग फार अवघड अभंग आहे. तसा बऱ्याचदा कीर्तनकार याच्यावर चिंतन करण्यासाठी हा अभंगच निवडत नाहीत दादा. आणि हा अवघड अभंग तुम्ही घेतला आणि त्याचं शेवटचं चरण बाप रखुमा देवीवरा. ज्यावेळेस माऊली ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्याच वेळेस माऊली समाधी घेणार होते. पण निवृत्तीनाथ दादा, सोपान काकांनी, मुक्ताबाईंनी सांगितलं आमच्यासाठी 2-2 म्हणजे 6, 16 आणि किती 22, 6 22 या गॅप मध्ये जेवढे माऊलीने अभंग केले ना, त्याच्या शेवटी बाप रखुमा देवीवरा हे लावलेलं आहे. कारण माऊलीने तेव्हाच पांडुरंगाला समर्पित केलेलं आहे आपलं आयुष्य. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. म्हणजे या ठिकाणी भ्रमराचं उदाहरण घेतलंय. भ्रमर म्हणजे भुंगा. तसं एक मनाचं रूपक करून ज्ञानोबरायांनी हा अभंग केलाय. त्याच्यावर महाराज तुम्ही सुद्धा खूप छान चिंतन केलंय. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. वा माऊली. एक तर ज्ञानोबरायांचे अभंग म्हणजे शिवधनुष्याला हात घालणं आहे. आणि शिवधनुष्याला हात घालणं म्हणजे ईश्वरजी असं आहे, उचललं तर वरमाळा नाही तर मग शेवटची हारमाळा गळ्यात पडते, इतकं ते कठीण असतं. त्याचं कारण माऊलींची समाधी भाषा आहे. त्या प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला जर लक्षात आला नाही तर सगळा गोंधळ उडतो. ऋणू झुणू रे भ्रमरा या अभंगावर हरिभक्तीपरायण शिवतेजानंद महाराजांनी प्रतिज्ञा वाक्य खूप यथार्थ मांडलं की मनासाठीच हे म्हणणं आहे. ऋणझुणू या शब्दाचा अर्थ फिरणं. मला वाटतं त्या भ्रमराचं ऋणझुणणं फार गोड ध्वनी निर्माण करतं, पण त्याच्यापेक्षा गोड हे ऋणझुणू तुम्ही गायलंय. फक्त या सगळ्यामध्ये जी आपण रूपकाला यथार्थ तत्व जेव्हा शोधतो तेव्हा जे आपण तत्व दिलंय त्याचं यथार्थ स्पष्टीकरणही द्यावं लागणार आणि यातल्या बऱ्याच गोष्टी शिल्लक राहतात. आणि ईश्वरजी मी सांगेन आपल्याला की ज्ञानोबरायांच्या ह्या रचनांवर भाष्य केल्यानंतर याचा अर्थ हाच होतो किंवा याचा अर्थ हाच होत नाही असं म्हणताच येत नाही. चूक की बरोबर या भाष्याचा तिथं प्रश्न नाही, कारण माऊलीला कोणता भाव अभिप्रेत आहे आणि कोणाच्या हृदयात तो कधी कसा प्रकाशित करील या बाबतीत अनिश्चितता आहे. त्यामुळे ही वचनं निरूपण किंवा भाष्य यापेक्षा फक्त वंदन करण्यासारखीच आहेत. आपलं गाणं गोड आहे, फक्त या संबंधाचे दृष्टांत आणि या अभंगाचा आतला विस्तार हाच अखंड आपण कसा करता येईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे अभंगाचे एक चिंतन आणि त्याच्या पलीकडे वेगळं एक दुसरं असे जे 2 पार्ट वाटतात ते होणार नाही. या सगळ्या गोष्टी त्या अभंगासाठी आणि अभंगातूनच मांडल्या गेल्या पाहिजेत. तुमच्या गाण्याला मात्र सलाम आहे. आपलं गाणं सर्वांच्या हृदयाला आणि मोहून टाकणार आहे निश्चित. खूप शुभेच्छा. वा महाराज, पहिली सेवा झाली, काय अनुभव आहे? आता नवीनच माझं लग्न झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. तुमच्या लग्नाला आम्ही उपस्थित नाही राहू शकलो, पण आपल्या कीर्तन सारथ्यांना त्याचा आनंद घेता यावा याच्यासाठी त्यांना सुद्धा एक भेट आहे. पाहूया व्हिडिओ मध्ये. हातात आहे तो लवकर कमरेवर यावा हीच पांडुरंगाकडे प्रार्थना. यांची सेवा अशीच वाढत राहो. सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. चला सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण सोमनाथ महाराज पाटील यांना.
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाई नुराला अनुभव ठाईच मुरला अनुभव बापुराची बाती उजळली ज्योती बाबराच्या वादी उजळली ज्योती ठाई समाप्ती झाली झाली जैसे आईच समाप्ती झाली जैसी मोक्षरेखे आला भागे विनचला मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधुता तिला हरिभक्त साधुता अंकिला हरिभक्त ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी ज्ञानदेवा गोरी संगती सज्जनी सेजनी वणी आत्मतत्वी दिसजनी बने आत्मतत्वे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा हरिपाठ या प्रकरणातील अत्यंत महत्वाचा 6व्या क्रमांकाचा अशा स्वरूपाचा हा अभंग आहे. या अभंगामधून माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांनी साधुबोधाचा साधकीय जीवनावर होणाऱ्या परिणामाचा विचार अभिव्यक्त केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवनाचं साकल्यानं आपण परिशीलन केलं तर मानवी जीवनाच्या उद्धाराची जी जी काही साधनं आपल्याला सांगितली गेली आहेत त्या सर्व साधनांच्या मध्ये सगळ्यात महत्वाचं साधन कुठलं असेल तर संत संगती ही साधन आहे. संत संगती प्राप्त झाल्याशिवाय माणसाच्या जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. मानवीय जीवनाला तरुण जाण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय कुठला असेल तर साधू संगती हा उपाय आहे. ज्ञानोबराय याच अभंगाच्या पूर्वीच्या अभंगाच्या शेवट करत असताना सांगतात, साधुबोधाने जीवनावर जो परिणाम होतो तो परिणाम साध्य करण्यासाठी साधूची संगत घडली पाहिजे आणि माणसाचा उद्धार होण्यासाठी साधूची संगत अत्यंत महत्वाची आहे. साधूची संगती तरुणोपाय. त्याच साधूच्या संगतीने त्या जीवाला बोध प्राप्त होतो. माणसाच्या जीवाचं कल्याण, माणसाच्या जीवाला तरुण जाण्यासाठी साधू संगती महत्वाची असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. आपण कितीही मोठे असा, आपण कितीही तत्वज्ञ संत असा, पण ब्रह्मज्ञानाची उठाठेव श्रीगुरूंकडे गेल्याशिवाय किंवा साधूकडे गेल्याशिवाय आपल्याला करता येत नाही असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, गुरु विणे अनुभव कैचा कळे. जो अनुभव या अभंगामध्ये त्या साधकाच्या ठिकाणी मुरला असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. तो अनुभव कुठे भेटतो त्याचा पत्ता ज्ञानोबरायांनी पूर्वीच्या अभंगामध्ये सांगितला. गुरूंकडे तो अनुभव प्राप्त होतो. गुरु विणे अनुभव कैसा कळे. मी एक साधा युक्तिवाद आपल्याला करतो पुढे निघतो. बाळक्रीडेच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी गोकुळाचं वर्णन करत असताना लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं. आता ह्या लोका शब्दामध्ये कोण कोण येतं? या लोका शब्दामध्ये गोकुळातल्या पुरुषांना ब्रह्मज्ञान झालं, गोकुळातल्या स्त्रियांना ब्रह्मज्ञान झालं. एवढंच वर्णन नाही तर श्रीमद भागवतामध्ये वर्णन असं आहे की गोकुळातल्या सगळ्या जनावरांना ब्रह्मज्ञान झालं, गोकुळातल्या गवताच्या पात्यांना सुद्धा ब्रह्मज्ञान झालं. हे सगळे जर ब्रह्मज्ञानी असतील
पुरुष ब्रह्मज्ञानी आहेत, स्त्रिया ब्रह्मज्ञानी आहेत. ज्या स्त्रिया ज्यांना गोपिका असं म्हटलं तर त्या गोपिका जर ब्रह्मज्ञानी असतील तर त्या गोपिका गर्गाचार्यांकडे जाऊन महाराज आम्हाला ब्रह्मज्ञानाचा बोध द्या असं का म्हणत होत्या. मी आणखी थोडं पुढे जाऊन बोलतो. भगवान प्रभू रामचंद्र हे ब्रह्मज्ञानी नव्हे तर साक्षात ब्रह्म असूनही वशिष्ठ महर्षींच्या आश्रमात जातात आणि त्यांच्या समोर जाऊन म्हणतात महाराज मला ब्रह्मज्ञानाचा बोध द्या. त्याच्याही पुढे जाऊन थोडंसं बोलतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ब्रह्मज्ञानी नाही, केवळ ब्रह्म. तुकोबर म्हणतात नेनो ब्रह्म मार्ग चुकले आणि उडे पंढरपुरा आले. ते ब्रह्म जणू काय मार्ग चुकलं पंढरपूरला येऊन स्थिरावलं. ते साक्षात केवळ ब्रह्म भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जातात, त्यांची सेवा करतात आणि सेवा करून त्यांच्या समोर हात जोडून त्यांना विचारतात महाराज मला ब्रह्मज्ञानाचा बोध द्या. असं का होतं याचं उत्तर सांगत असताना वेदांत शास्त्र असं सांगतं की तुम्हाला आम्हाला नव्हे, ब्रह्मज्ञानालाही नव्हे, ब्रह्माला सुद्धा ब्रह्मज्ञान पाहिजे असेल तर साधूकडेच जावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गुरुकडे जावं लागतं, साधूकडे जावं लागतं. तिथं गेल्यानंतर ते सद्गुरू आपल्याला ब्रह्मज्ञान देतात, त्यांची सेवा करावी लागते. ती सेवा कशी करावी लागते त्याचा विचार सांगत असताना गीतेमध्ये परमात्म्याने सांगितलं तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तिथं जावं लागतं. तनु मनोजीवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सकळ. त्यांची सेवा करावी लागते आणि सेवा करून आपल्या उद्धाराची कामना त्यांच्या समोर करावी लागते. मग ते श्रीगुरु आपल्याला बोध देतात. तो बोध देतात आणि त्या बोधाचा परिणाम जीवनावर का होतो. योग वशिष्ठामध्ये वशिष्ठ महर्षी प्रभू रामचंद्रांना उपदेश करत असताना सांगतात श्रीगुरूंनी दिलेला तो बोध त्या साधकाच्या अंतकरणामध्ये पसरतो. पण तो कसा पसरतो. शुद्ध पाण्यामध्ये तेलाचा थेंब टाकल्यानंतर तो थेंब पडल्याबरोबर त्या तेलाचा तवंग जसा पाण्यावर पसरतो तसं शुद्ध अंतकरणामध्ये सद्गुरूंनी दिलेला उपदेश, सद्गुरूंनी दिलेला बोध त्या साधकाच्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये पडल्याबरोबर त्याचा प्रसार होतो. वशिष्ठ महर्षी सांगतात उपदेशो ही प्रसरती तैलबिंदू मिवामसे. त्याप्रमाणे त्याच्या अंतकरणामध्ये तो बोध पसरतो आणि पसरलेल्या त्या बोधाने त्या साधकाच्या जीवनामध्ये काही परिणाम होतात. काय परिणाम होतात. ज्ञानोबरांनी तो परिणाम अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितला. 2 शब्द सांगितलेत. एक शब्द सांगितला नुरोणी आणि दुसरा शब्द सांगितला ठेला. आता या ठेला या शब्दाचा अर्थ कोशामध्ये होतो राहिला आणि नुरोणी शब्दाचा अर्थ होतो राहिला नाही. कसं. ठेला म्हणजे राहिला आणि नुरोणी न अधिक उरोणी, तो उरोणी राहिला नाही म्हणजे तो संपला, तो शिल्लक राहिला नाही. साधूचा परिणाम त्याच्या जीवनावर झाला. पहिला परिणाम तो शिल्लक राहिला आणि दुसरा परिणाम तो संपला. कशाने शिल्लक राहिला, कशाने संपला. वेदांताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर अहम देहास्मी हे वृत्ती ज्ञान निघून गेलं आणि अहम ब्रह्मास्मी या बोध ज्ञानाने तो शिल्लक राहिला. नुरोणी ठेला हाच अर्थ आपल्याला इथं पाहता येतो. नुरोणी ठेला म्हणजे काय झालं. अहम देहास्मी या वृत्ती ज्ञानानं तो नुरला आणि अहम ब्रह्मास्मी या बोध ज्ञानानं तो ठेला. विठ्ठल विठ्ठल. त्या साधकाच्या ठिकाणी देहास्मी भाव निघून गेला पण जो ब्रह्मास्मी भाव शिल्लक राहिला, ते जे ज्ञान शिल्लक राहिलं ते ज्ञान सुद्धा घातक आहे ना. कारण ज्ञानाच्या ठिकाणी अहंकार येण्याची शक्यता आहे आणि तुका म्हणे नरकी घाली अभिमान. तो अभिमान नरकाला घालू शकतो. ज्ञानोबा म्हणतात तसं नाही. अहम देहास्मी भावाने तो संपून गेला पण ब्रह्मास्मी भावाचा जो अनुभव त्याच्या ठिकाणी निर्माण झाला होता तो अनुभव सुद्धा त्याच्या ठिकाणी शिल्लक राहिला नाही. तो अनुभव त्याच्या ठिकाणी मुरला गेला. ठाईच मुराला अनुभव. तो अनुभव त्याच्या ठिकाणी मुरला म्हणजे संपला नाही. मुरला म्हणजे त्याच्या ठिकाणी त्या अनुभवाने तो साधक एकरूप झाला. थोडक्यात सोप्या भाषेत बोलायचं ठरलं मुरला म्हणजे तो परिपक्व झाला. जसं लोणचं मुरलेलं परिपक्व झालेलं असतं तसा तो साधक परिपक्व अवस्थेवर आला. कसा आला. छोटासा दृष्टांत ज्ञानोबा देतात. कापराला आग लावल्यानंतर, कापराची वडी जळाल्यानंतर त्या कापराच्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आगही शिल्लक राहत नाही आणि काजळही शिल्लक राहत नाही त्या पद्धतीनं त्या साधकाच्या ठिकाणी ना देहास्मी भाव शिल्लक राहतो ना ब्रह्मास्मी भाव शिल्लक राहतो. मग तो साधक येतो कुठं. तो साधक मोक्षाच्या रेषेवर येऊन थांबतो. जगातल्या सगळ्या भाग्याने तो नटला जातो. का. याचं कारण एकच आहे. ज्ञानोबा म्हणतात तो साधक साधूच्या अंकित झालेला असतो. साधूच्या अंकित असल्यामुळे तो मोक्षाच्या रेषेवर येऊन थांबतो आणि त्याच्या ठिकाणी सगळ्या भाग्याने तो नटला जातो. मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. तो साधूच्या अंकित झालेला आहे. एक वाक्य सांगतो महाराज. ज्याला साधूने स्वीकारलं
तो जगातला सगळ्यात भाग्यवान माणूस. फक्त त्याला साधूने स्वीकारलं पाहिजे. समाजाने स्वीकारणं वेगळं आणि साधूने स्वीकारणं वेगळं. आम्हाला समाज स्वीकारेल, पण समाजाने स्वीकारण्यापेक्षा ज्या दिवशी आम्हाला साधू स्वीकारतील त्या दिवशी सगळ्या जगातली सगळी भाग्य आमच्या चरणी लोटांगण घेतील. मी ज्या ठिकाणाहून आलो ना त्या ठिकाणी श्री क्षेत्र निवासा या ठिकाणी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्या ठिकाणी खांबाचं मंदिर आहे, ज्ञानोबारांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं मंदिर आहे. एरवी आपण जर विश्वात गेलात तर मंदिरासाठी खांब असतात, पण खांबासाठी मंदिर फक्त नेवाशाला आहे. का त्याचं मंदिर झालं? एकच कारण आहे, तो खांब ज्ञानोबारांच्या अंकित झाला. ज्ञानोबारांच्या अंकित झाल्यामुळे त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. एक वाक्य बोलतो, ज्ञानोबारांच्या पाठीचा स्पर्श झाला त्या खांबाला महाराज, त्या खांबाचं मंदिर झालं. ज्ञानोबारांच्या तोंडाचा स्पर्श झाला तर जीवाचं काय होईल? तुम्ही म्हणाल ज्ञानोबारांच्या तोंडाचा स्पर्श म्हणजे काय? सांगू, ज्ञानोबारांच्या तोंडाचा स्पर्श म्हणजे ज्ञानेश्वरीचा स्पर्श. तुकोबारांच्या तोंडाचा स्पर्श म्हणजे गाथेचा स्पर्श. आणि सांगू, ज्ञानेश्वरीचा स्पर्श झाला की ज्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरीच्या अंकित जीवन करता आलं पाहिजे, गाथेच्या अंकित जीवन करता आलं पाहिजे, साधूच्या अंकित जीवन करता आलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, तो साधक, तो हरिभक्त आता साधूच्या अंकित झाल्यामुळे जगातली सगळी भाग्य त्याच्या चरणी आता लोळांगण घेतात. मोक्षाच्या विशिष्ट अशा अवस्थेवर तेवढं आता येऊन उभा राहिला. एवढंच नाही, आणखी एक परिणाम त्याच्या जीवनामध्ये झाला. आतमध्ये जो हरी आहे तोच हरी त्याला जनी वनी सगळीकडे तो परमात्मा त्याला दिसू लागला. आणि ते परमात्मा दिसण्याचं कारण तो साधूच्या अंकित झालेला आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी, ज्ञानदेवा गोडी संगती सजनी. हरी सजनी म्हणे आत्मतत्वी, हरी दिसे जनी बनी आत्मतत्वी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. बरोबर आहे म्हणतात. तो साधक संतांच्या अंकित झाला, तो साधक साधूच्या अंकित झाला. त्याचा परिणाम काय झाला? त्याच्या ठिकाणचा देहास्मी भाव गेला. ब्रह्मास्मी भावावर तो आरूढ झाला. तो भावही त्याच्या ठिकाणी मुरला गेला. तो मोक्षाच्या रेषेवर येऊन थांबला. दुसरं, तो सर्व भाग्याने अलंकृत झाला. आणि सगळ्यात महत्वाचं, जेनीवरी सगळीकडे विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, सगळीकडे त्याला परमात्मा दिसू लागला. म्हणून मला त्या संतांच्या संघाची आवड माझ्या अंतःकरणात निर्माण झाली. कारण संतांची संगत विश्वातलं सगळं सुख देण्याची ताकद, परमतत्वाचा अनुभव देण्याची ताकद संतांच्या संगतीमध्ये आहे. म्हणून संगत खूप महत्वाची असते. संतांच्या संगतीमध्ये माणसाच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आपण ज्याची संगत करतो त्याच्या अनुपस्थितीत त्याच्यासारखा आपल्याला संघ वागायला लावतो. ही संघाची गंमत आहे. आपण ज्याच्या संगतीत राहतो, आपण जर एखाद्या दारुड्या व्यक्तीच्या संगतीत राहत असू तर तो दारुड्या व्यक्ती सोबत नसतानाही आपण दारू प्यायला गेल्याशिवाय राहणार नाही. पण जर आपण एखाद्या हरिभक्ताच्या संगतीत राहत असू तर तो हरिभक्त सोबत नसतानाही आपण हरिपाठ केल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर, त्यांचा बोध प्राप्त झाल्यानंतर त्या बोधाचा परिणाम तो भक्त मोक्षाच्या रेषेवर येऊन थांबतो. तो भक्त जगाच्या सगळ्या भाग्याने अलंकृत होतो. त्या भक्ताच्या ठिकाणचा देहास्मी भाव निघून जातो आणि ब्रह्मास्मी बोधही त्याच्या ठिकाणी मुरला जातो. अशा स्वरूपाचा परिणाम त्या साधकाच्या अंतःकरणात होतो. अशा स्वरूपाच्या अभंगाचा विचार ज्ञानोबारांनी या अभंगातून आपल्याला सांगितला. विठोबार कुमाई रामकृष्ण हरी. आपल्यापासून मी सुरुवात करतो की आपण या सेवेचं मार्गदर्शन करावं. सोमनाथ महाराज, अत्यंत गोड अशी सेवा आपण केली.
साधारणपणे कीर्तनकार कसा असावा तिकडे मी नंतर जाईन, तो पहिला कसा दिसावा त्याचं उत्तम उदाहरण आहे. जय हरी. सात्विक, सोज्वळ आणि सुंदर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष, आणि आपलं भजन तो परिणाम देत जातं. यथार्थ प्रतिज्ञा वाक्य मी यासाठी म्हणेन की साधुबोधाच्या झालेल्या परिणामांची चर्चा या अभंगात आहे. त्या प्रतिज्ञा वाक्याने तुमचं निम्मे काम हलकं होऊन जातं. स्फुटकाव्यामध्ये प्रसंग कारणीभूत असतो त्या पदाच्या जन्माला, काहीतरी घडलं आणि मग उपदेश. पण ग्रंथकाव्यात आताच्या पदाला मागचं पद कारण असतं. मागच्या पदातून इथं यावं आणि या पदातून पुढच्या पदात जावं, ही पूर्वसुरींची आपली निरूपण परंपरा आणि पद्धती आहे. आपला तसा संस्कार आहे, तो तुम्ही छान राखलात. नोरोनिया ठेला इतकं क्रिस्टल क्लिअर केलं तुम्ही. नोरोनिया म्हणजे काय गेलं आणि ठेला म्हणजे काय राहिलं. ज्ञानोबारायांच्या उदाहरणाचा छान विचार मांडला. या सगळ्या सोबतीला मला असं वाटतं की आपण एखाद्या दृष्टांताचा छान आश्रय केला पाहिजे. दृष्टांत असा अपेक्षित आहे म्हणजे जो या थोड्याशा सूक्ष्मतर विषयाला ढोबळमानाचं करेल, लोकांना त्याचं सहज आकलन होईल. स्वर थोडासा हल्ला होता एका ठिकाणी, तो आपण निश्चित करून घ्याल. तुम्हाला ऐकून खूप आनंद वाटला. या सगळ्या गोड अनुभवासाठी तुम्हाला धन्यवाद. वा आई साहेब. सोमनाथ महाराज, साधुबोध झाला तो नोरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. खरं म्हणजे हे जे तुम्ही आता विवरण केलं या अभंगाचं खूपच सुंदर. आणि तुम्ही जो आज साधुबोधाचा खांब उभा केला ना सोनी मराठी वाहिनीवर, हा खांब फार महत्वाचा होता महाराज. या खांबाची दखल नक्की भक्त लोक घेतल्याशिवाय राहणार नाहीत. अत्यंत जबरदस्त. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. वा माऊली, सेवा अशीच वाढत राहो. रामकृष्ण. आमंत्रित करूया हरिभक्ती परायण सोमनाथ महाराज आणि शिवतेजानंद महाराज यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. पाहूया यांच्या कीर्तन सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले ते. त्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे. ते आहेत हरिभक्ती परायण सोमनाथ महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. वारी अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथे झाली. उद्या पुन्हा भेटूया आपल्या या कीर्तन सोहळ्यात. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. रामकृष्ण हरी.